नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे बीडमधून. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज राज्यभर मोर्चे निघणार आहेत आणि जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाच्या तयारीला लागा असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केले. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे, संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे असं आवाहन मनोज जरांगेंनी केलेलं आहे. आज बीडमध्ये मूक मोर्चा निघणार आहे. सर्वपक्षीय मूक मोर्चा काढला जाणार आहे. मात्र राज्यभर मोर्चे काढण्याचं आवाहन आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. सामाजिक 18 पगड जातीचे लोक, संतोष अण्णा देशमुख माझे बंधू, आमच्या कुटुंबाचा आधार, ज्यांनी संपवला त्या आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी सर्व आज रस्त्यावर उतरत आहेत. पण हे आंदोलन आता केवळ किंवा ही मागणी केवळ कुटुंबीयपुरती नाही राहिली, तर ती सगळ्यांची झालेली आहे. तो वेगवेगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांचा एक लढा झालेला आहे. हां, नक्कीच. जे माणूस म्हणून घेतो ना आपण स्वतःला, त्या माणसासाठीचा हा लढा आहे. आणि ज्या माणसाला इतक्या क्रूरपणे संपवलं त्या माणसासाठी उभा राहिलेला हा लढा आहे. ह्याच्यामध्ये सर्व लोक आहेत, सर्व घटक म्हणजे सर्व समाजातील सर्व घटक ह्याच्यामध्ये सहभागी आहेत. ह्याच्यामध्ये कोणीही मागं राहिलेलं नाही. न्याय मागण्यासाठी सगळे पुढे येत आहेत. हा संताप आहे, आक्रोश आहे. 18 दिवस झाले आरोपींना अटक होत नाही. हे नेमकं घडून आणलं जातंय का? काय कुटुंबियाची काय भूमिका, म्हणणं काय? आम्ही आणि आमचं गाव सगळं सुन्न झालेलं आहे. आम्ही आत्तापर्यंत मागतोय न्याय. आम्हाला आत्तापर्यंत अपेक्षित होतं की सगळे आरोपी अटक करून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, पण तसं काही झालं नाही. आणि ह्याच्यात काय होतंय ते ह्या सगळ्या यंत्रणेचं आम्हाला सांगण्याची गरज आहे आणि त्यांनी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे आम्हाला, कुटुंबाला पण आणि समाजाला पण, की हे काय होतंय ते. हे केवळ पोलीस चालढकल करतायत का? इथले पॉलिटिकल पर्सन जे प्रेशर करतायत ते चालढकल करतायत का? का सरकारच या सगळ्या प्रक्रियेमध्ये आरोपींना पाठीशी घालते? तेच त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आपण कसं सांगू शकणार ते काय करतायत? आपण त्यांनीच विचारलं पाहिजे, सरकारने विचारलं पाहिजे यंत्रणेला, आणि यंत्रणेला समाजाला सांगितलं पाहिजे. या आता मूक मोर्चातून आपली मागणी काय असणार आहे? कारण 2 मागण्या तर आहेत, किंवा एक तर तातडीनं गुन्हेगारांना अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या, आणि हे सगळं चाललेलं बंद करण्याची पण मागणी आहे आमची. हे जे चाललंय समाजामध्ये, ही घटना घडल्यानंतर पण एक धाराशिवचे एक सरपंच आहेत, त्यांना पण असं जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हे आपण जे लढतोय आपल्या न्यायासाठी आणि हे सगळं थांबण्यासाठी, आणि कुठंतरी एक चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे की ह्यानंतर अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. आरोपीला म्हणजे कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे, ही मागणी आहे आमची. आता चालते म्हणजे बीड जिल्ह्यातील गुंडगिरी थांबली पाहिजे अशी तुमची भूमिका आहे? हां, थांबली पाहिजे, सगळं थांबलं पाहिजे. हे सर्वसामान्यांना त्रास नाही झाला पाहिजे. आमचे बंधू ते पण एक सर्वसामान्यच होते. सर्वसामान्यालाच असं नाही झालं पाहिजे, कुणालाच असं झालं नाही पाहिजे. त्यांनी सगळं जे प्रक्रिया आहे हे सगळी बदलायला पाहिजे आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे. कुटुंबीय तर या मागणीसाठी आग्रही आहेत की न्याय मिळाला पाहिजे, पण हा न्याय मिळत असताना बीड जिल्ह्यामधली जी गुंडगिरी आहे, दादागिरी आहे, ती थांबली पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नये असं कुटुंबियांचं मत आहे. आणि त्यामुळं या मोर्चामध्ये ते सहभागी होत आहेत. राधा आपल्यासोबत आहे. तुझ्या वेदना आणि तुझं दुःख बापाच्या पलीकडे कोणीच जाणू शकत नव्हतं. आज तू काल रेणापूरमध्ये मोर्चात सहभागी झाली होती. तुझं ते अश्रू बघून महाराष्ट्रसुद्धा रडल्यासारखी स्थिती होती. आज तू मोर्चामध्ये सहभागी होते. आज पण म्हणजे आम्ही पहिल्यापासून जे म्हणतोय की आम्हाला न्याय पाहिजे, आणि न्याय हा याच्यामुळे पाहिजे की जे म्हणजे समजा बीड जिल्ह्यात किंवा इतर म्हणजे दुसरीकडे जे आहे, जे चांगले लोक आहेत, जे माझे आज वडील चांगले होते, म्हणजे ज्यांनी समाजासाठी कार्य केलं आणि म्हणजे ते समाजासाठी झुंजत असताना त्यांच्यावर हा अन्याय होतोय, तर बाकीच्यांचं काय? म्हणून हा न्याय मिळाला पाहिजे. हा मोर्चा आपण म्हणजे मोर्चाच्या द्वारे सांगत आहोत की आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि असेच हे ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. त्या मोर्चामध्ये पण आम्ही सहभागी होत आहोत आणि तुम्ही पण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होऊन
आम्हाला म्हणजे आपल्या सर्वांनाच न्याय मिळवण्याचा आपण प्रयत्न करू आणि हा न्याय आपल्याला मिळालाच पाहिजे. बरोबर. हा सामाजिक लढा झालेला आहे, त्यासोबतच एक पॉलिटिकल लढा सुद्धा दिसतो आहे. असं एक सांगितलं जातं की याच्यात राजकारण केलं जाते, पण याकडे कुटुंबीय कसं पाहतात, तू कसं पाहत? म्हणजे आम्हाला तर काय वाटतं यामध्ये काहीच न होता आपण सर्वांनी एक येऊन म्हणजे जसं आता ह्या न्यूज चालल्यात की लेकींची हाक आहे, या लेकीच्या हाकेला तुम्ही या आणि तिला न्याय मिळवून द्या. तर मी तुमच्याकडे एकच मागणी करते की आपण सर्व एक आहोत ना, मग असं वेगवेगळं याच्यामध्ये दुसरं काही न आणता आपण सर्वांनी एक व्हावं. आणि माझ्या वडिलांना तसेच म्हणजे मला तर वाटते की आपल्याला सगळ्यांनाच न्यायाची गरज आहे. हा जो अन्याय वाढत आहे ह्याला आपण कमी करून आपल्या स्वतःसाठी, माझ्या वडिलांसाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि सर्वांसाठी न्याय मिळवून घेऊ. ही न्यायासाठी तू अर्थ हाक मारते आहे, पण अशा स्थितीमध्ये त्या गुन्हेगाराला सुद्धा पाठीशी घालत असल्याचा आरोप काही जण करतायत. याबाबत मला माहित नाहीये त्याच्या मागे कोण आहेत, काय आहे. फक्त आम्ही एकच मागणी करतो की आपण सर्वांनी एक होऊन आपला न्याय न्याय मिळवून घेऊ आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून देऊ. तू इतक्या विनम्रपणे आणि प्रामाणिकपणे म्हणताय की न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आहे. पण हा न्याय मिळत असताना जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत ती पुढचं पाऊल टाकलं जाणार नाही. आणि याच्यामध्ये पोलिसांची सुद्धा संशयास्पद भूमिका वाटते, सरकारची वाटते. तुझं काय म्हणणं आहे? पोलिसांना आणि सरकारला काय सांगणं आहे मुलगी म्हणून? त्यांना पण एक सांगणं आहे, कारण की आपल्याला हे अन्यायापासून दूर जाऊन आपल्याला न्यायाकडे जायचंय आणि हा न्याय तर आपल्याला मिळवायचा आहे. त्यासाठी मी सर्वांना एकच विनंती करते, जे आरोपी आणखीन अटक नाही आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून जे न्यायाची प्रक्रिया आहे ती पुढे चालवा आणि लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळवून घ्या. मुलगी आणि भाऊ दोघंही पोटात दुःख घालून न्याय मागतायत आणि केवळ न्याय नाही तर या बीड जिल्ह्यातली जी व्यवस्था झालेली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि सगळीकडे चांगली परिस्थिती निर्माण झाली पाहिजे असं प्रामाणिक मत आहे. आणि त्यामुळं आता हे दोघंही म्हणजे सगळे कुटुंबीय, संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आज मूक मोर्चामध्ये सहभागी होत आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, बीड. सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्येनं साम टीव्हीशी विशेष संवाद साधला आणि आम्हाला न्याय द्या अशी अर्थ मागणी केली. राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण आता वेगवान आढावा घेऊया. धाराशिवमध्ये पवनचक्की प्रकल्पावरून होणारे वाद थांबवण्यासाठी आता जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आलेत. जिल्हाधिकारी यांनी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती गठीत केलेली आहे. राजगुरुनगर शहरात 2 मुलींच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आलाय. खेड तालुक्यातील विविध संघटना आणि स्थानिक नागरिक हे बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शहरातून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकावर हनुमान मंदिर चौक येथे भीषण अपघात झालाय. अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमीवर पालघरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाटकोपरमध्ये स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यानं टेम्पोला अपघात झाला. एका महिलेला धडक बसल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला तर इतर 3 जण जखमी आहेत. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली. नागपूरमधील रिक्षा अपघातामध्ये मायलेकाचा दुर्दैवी अंत झालेला आहे. रिक्षाची दुभाजकाला धडक बसली आणि ती पलटी झाली. रोहित साखरे आणि त्याची आई करुणा साखरे यांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. धुळे तालुक्यातील शिरूर फाटा परिसरामध्ये 2 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला. तालुक्यातील शिरूर फाटा ते विंचूर फाटा परिसरात हे दोन्ही अपघात झालेले आहेत. धुळे पोलीस अधिक तपास करतात. मुंबईतील खैराणी रोड साकेनाका परिसरामध्ये भीषण आग लागली. आगीत 2 गोदामांनी पेट घेतला. झोपडपट्टी भागात ही आग लागल्यानं अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. पुण्यात बीटी कवडे रोडवर गॅसचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेत 3 जण जखमी झालेत, एकाचा मृत्यू झाला. शिर्डी
शिर्डी येथे कोपरगाव बस आगारामध्ये एका बसला अचानक आग लागली। ही घटना शुक्रवारी रात्री घडली। या आगीत बस जळून खाक झाली। डेपोच्या काही भागाचं देखील नुकसान झालेलं आहे। ही आग नेमकी आता कशामुळे लागली आहे याचं कारण मात्र अद्याप समोर आलं नाही। नागपूर शहरातील आझाद चौकामध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला। सुदैवाने घरातील सदस्य त्वरित बाहेर पडल्यानं जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील साहित्य जळून खाक झालं। परभणीमध्ये तिसरी मुलगी झाल्यानं पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली। या घटनेत पत्नीचा मृत्यू झालेला आहे। पती कुंडलिक काळेला पोलिसांनी अटक केली। राजापूरमध्ये 9 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झालेला आहे। 21 वर्षीय तरुणानं हा अत्याचार केल्याचं उघड झालेलं आहे। या प्रकरणी आरोपी पारस आडिवरेकर याला पोलिसांनी अटक केली। न्यायालयानं आरोपीला 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पुण्यात सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचं सत्र सुरूच आहे। अशातच आता सायबर गुन्हेगारांनी 3 जणांना 77 लाख रुपयांना गंडा घातलेला आहे। गुंतवणुकीवर जादा नफा देण्याच्या आमिषानं सायबर चोरट्यांनी आता 3 जणांना फसवले। या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। पुण्यात बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आलाय। कात्रज परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये गोवा राज्यातील बनावट दारू जप्त करण्यात आलेली आहे। या प्रकरणी दोघांना अटक झालेली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं ही कारवाई केली। पुण्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। लघुशंका करत असताना हटकल्यानं एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला। लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे। या प्रकरणी आता पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे वरळी मटका जुगारावर वाशिम पोलिसांनी धाड टाकलेली। यात आरोपींकडून एकूण 4,96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। एकूण 21 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केलेला आहे। पीडितेच्या मैत्रिणीनं तिला बियर पाजली, मग त्यानंतर तिची शुद्ध हरपली। त्यानंतर मैत्रिणीच्या मित्रानं पीडितेवर अत्याचार केला। या प्रकरणी पोलिसांनी 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या। जालना जिल्ह्यामध्ये बांगलादेशी 3 तरुणांवर एटीएस पथकानं कारवाई केलेली आहे। भोकरदन तालुक्यातल्या पारद येथे ही कारवाई झालेली आहे। अवैधरित्या वास्तव केल्यामुळे या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यांची आता सखोल चौकशी सुरू आहे। कराडच्या विद्यानगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी झालेत। पूर्व विमानतळातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणी गोळीबार करणारा संशयित सुरेश काळेला पोलिसांनी ताब्यात घेतले। उल्हासनगरच्या आशळे पाड्यामध्ये एका युवकावरती धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे। रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। या हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी झालाय। हा हल्ला पूर्व विमानतळातून झाल्याचं बोललं जाते। पुढची बातमी एक अमरावतीमधून। अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे ओला झालेला आहे। शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे। पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाच्या प्रतवारी देखील आता खराब झालेल्या आहेत। त्याला देखील भाव कमी मिळणार असल्यानं आता जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। ढगाळ वातावरणामुळे तूर पीक सुद्धा आता धोक्यात आलेलं आहे। बघा, अवकाळीचा मोठा फटका अमरावती जिल्ह्यामध्ये बसलेला आहे। विदर्भामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे। वेधशाळेने अंदाज दिलाच होता। अमरावतीला अवकाळी पावसामुळे आता कापूस देखील भिजलेला आहे। इकडे अमरावतीत नुकसान झालंय, तर इकडे नाशिकमध्ये देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे।
जास्त करून येवला तालुक्यात मोठं नुकसान झाल्याचं समोर आलेलं आहे. अवकाळी पावसानं उभं पीक आता आडवा झालेलं आहे. गहू, कांदा, कापसासह काढणीला आलेल्या पिकं आता हातातोंडाशी आलेला घास गेल्यामुळे आता बळीराजा आर्थिक संकटात सापडलेला आहे. गहू, कांदा, कापूस यासह काढणीला आलेल्या पिकांना या बेमोसमी पावसाचा मोठा फटका बसलाय. शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. आधी शेती पिकांना भाव नाही, त्यातच या अवकाळी पावसानं मोठा फटका दिलेला आहे. नाशिकमधल्या बातमीनंतर राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसलाय. न्हावी आणि पाडळचामध्ये सुपारी एवढ्या गारा पडलेल्या आहेत. यवतमाळच्या केजाकमध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एक महिला जखमी झालेली आहे. अवकाळीनं हरभरा, तूर आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसलेला आहे. तापमानात घट झाली. उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्री पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र नागरिकांची तारांबळ उडाली. बदलापूर आणि वांगणी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसलाय. 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं. पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मनमाड परिसरात हलक्या पावसानंतर धुक्याची चादर पसरली आहे. दृश्यमानता कमी झाल्यानं रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांना गाड्यांचे हेडलाईट लावावे लागत होते. या धुक्यामुळे मात्र कांद्यावर रोग पसरण्याची भीती बळीराजानं व्यक्त केली. यवतमाळमध्ये नाफेडच्या निकषामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत, कारण शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी पूर्वीच नोंदणी केली होती. केंद्राकडून संदेश प्राप्त झाल्यानंतर आता सोयाबीन खरेदी केंद्रावर नेल्यानंतर निकषाच्या नावानं त्रास देत आहेत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. पंधरा दिवसात तुरीचे दर 2,000 घसरले आहेत, कारण खुल्या बाजारात पिवळ्या वाटाण्याची आवक 2 महिने खुली करण्यात आली. तूर बाजारात विक्री करता येण्यापूर्वी तुरीचे दर घसरल्याने मात्र शेतकरी हवालदिल झालेत. वर्धामधल्या शेतकऱ्यांनी रंगीत कापसाचं उत्पादन घेतलेलं आहे. या कापसापासून आता मगन संग्रहालयाच्या खादी उत्पादन विभाग खादीचं कापड तयार करणार आहे. हा प्रयोग वर्ध्यात पहिल्यांदाच होतोय, त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे. केंद्र शासनाच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अवॉर्ड 2023-24 साठी देशातील 60 जिल्ह्यांना नामांकन मिळाले. राज्यातील 14 जिल्ह्यांना हे नामांकन मिळाले, त्यामध्ये रत्नागिरीचा देखील समावेश आहे. रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादनात देशात एक ब्रँड झाला आहे. कोल्हापूरच्या बाजारामध्ये कांद्याला क्विंटलला 500 रुपयांची वाढ झालेली आहे, तर टोमॅटोच्या दरात मात्र दर्जानुसार 500 ते 1000 रुपयांची वाढ झालेली आहे. मागणी असल्यानं हे वाढीव दर नवीन वर्षापर्यंत कायम राहतील, असं व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं. अलिबागमध्ये एप्रिल महिन्यापासून रेशन दुकानात साखर आलेली नाही, त्यामुळे 9 महिन्यांपासून रेशन कार्ड धारक अगदी साखरेपासून वंचित आहेत. शासनाकडून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रेशन दुकानात साखर उपलब्ध होणार आहे. ब्रेक नंतर आता वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठी बातमी आहे. राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टरांसाठी ही मोठी बातमी आहे, कारण आता होमिओपॅथी डॉक्टर देखील ॲलोपॅथीचं औषध देणार आहेत. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं होमिओपॅथीच्या डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषध देण्याची परवानगी दिली. मात्र होमिओपॅथी डॉक्टरांना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी उत्तीर्ण करणं अनिवार्य असणार आहे. राज्यात सध्या 90,000 होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत, त्यापैकी 25,000 जणांनी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी कोर्स पूर्ण केलाय. पुढच्या बातमीकडे. बातमी आता सातारा जिल्ह्यातून. नाद एकच बैलगाडा शर्यत म्हणत गावगावी आता बैलगाडा शर्यती सुरू झालेल्या आहेत. त्यातल्याच साताऱ्याच्या पुसेगाव बैलगाडा शर्यतीची ड्रोन दृश्य खास साम टीव्हीवर तुम्ही पाहताय.
साताऱ्यातील पुसेगावच्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेला आता सुरुवात झाली आणि यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या हिंद केसरी बैलगाडा शर्यत मैदानात यावर्षी वाघवाडीच्या रोमन आणि सर्जा या बैलजोडीनं अव्वल स्थान पटकावलंय. या बैलजोडीला 2 लाखांचं प्रथम पारितोषिक देण्यात आलंय. या बैलगाडी शर्यतीच्या थराराची विश्वजित साळुंके यांनी घेतलेली खास दृश्य तुम्ही साम टीव्हीवर पाहताय. पुसेगावची ही बैलगाडा शर्यत प्रसिद्ध आहे, पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.